पुन्हा एकदा आता युद्धाचे वारे वाहू लागलेले आहेत. कारण आता युनायटेड स्टेटने म्हणजे अमेरिकेने पुन्हा तिसरा मोर्चा उघडल्याची चर्चा आता रंगलेली आहे की आणखी पुन्हा मोठं युद्ध होणार का, तिसरं महायुद्ध होणार का, अशी चर्चा रंगली आहे. जर हा संघर्ष चालूच राहिला काय परिणाम होईल तर देशांकडेच तेलाचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये अगोदरच तणावाचं वातावरण आहे आणि त्या संघर्षामध्ये अमेरिका आता त्याच्या ज्या युद्धनौका आहेत त्या मध्यपूर्व भागाकडे पाठवण्याची तयारीत आहे. आणि मग सगळ्यांच्या मनावर सगळ्यांना हेच वाटत आहे की आता पुन्हा युद्ध रंगणार का, पुन्हा मोठं युद्ध होणार का. आणि यामुळे जर युद्ध झालं तर देशावर काय परिणाम याकडे गेल्या तर जास्तीत जास्त तेलाचा साठा हा पूर्व भागातच आहे. आणि असं जर झालं युद्ध चालूच राहिलं तर भविष्यात पेट्रोल डिझेलच्या किमती या वाढू शकतात असं म्हटलं जात आहे. हा जो परिणाम आहे तो फक्त देशावरच नाही तर पूर्ण जगावर होणार आहे. आणि असं जर झालं तर जर भाव वाढला तर आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती सर्व देशांचं लक्ष हे या युद्धाकडे लागलेलं आहे. सगळ्यांना वाटत आहे शांती प्रस्थापित होईल किंवा नाही, की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष होण्याचं मुख्य कारण आहे. ते कारणे म्हणजे अणुकार्यक्रम. म्हणजे अमेरिका आणि इस्रायल असं वाटतंय की इराण अणुबॉम्ब तयार करत आहे आणि इस्रायलला भीती वाटत आहे. पूर्वेतील जी सत्ता संघर्ष आहे इराणला सायरिया लिवान सारख्या देशामध्ये त्याचा प्रभाव वाढवायचा आहे. त्यामुळे काय आहे की अमेरिका आणि इस्रायल त्या गोष्टीला विरोध करत आहे. आणि तिसरं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये खूप काही दिवसापासून अगोदरच कितीतरी वर्षापासून त्यांच्यामध्ये तणावाचं वातावरण आहे. आणि अमेरिका आता तिसरा मोर्चा का अमेरिका आता मध्यपूर्व आशियाकडे आपल्या युद्धनौका आणि आपले सैन्य वाढवत आहे. याचा उद्देश म्हणजे इराणवर दबाव टाकणे आणि इस्रायलला संरक्षण देणे आणि मोठे युद्ध यांच्यामध्ये होऊ नये ही शक्ती दाखवायचं हे कारण अमेरिकेचं आहे. आणि जर हे युद्ध असंच होत राहिलं तर भारतावर या युद्धाचे काय परिणाम होतील तर पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकतं. कारण पूर्व भागाकडेच भारतात जे तेल मोठ्या प्रमाणावर येतं ते पूर्वेतूनच येतं. त्याचप्रमाणे व्यापारावर सुद्धा मोठा परिणाम होईल. जर समुद्र मार्गच बंद झाले तर आयात निर्यात सुद्धा बंद होणार आहे. मध्यपूर्वमध्ये आपले भारतीय नागरिक भरपूर काम करत आहेत आणि जर असं झालं युद्ध वाढलं तर त्यांना खूप मोठा धोका वाढू शकतो. काय झालं की अमेरिका सैन्य वाढवत असल्यामुळे मोठे तणाव वाढलेले आहे, परंतु अजून मोठे महायुद्ध सुरू झालेले नाही. हे युद्ध कितपत चालू राहणार आहे हे आता येणारा काळच ठरवेल. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची बातमी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, बेल प्रेस करायला विसरू नका. मी आता रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.